मी डॉक्टर विक्रम अर्जुले. माझी ओपीडी एक 10 वर्ष झालं मी इथे बघतोय ओमलजमध्ये. तसेच माझे बरेच व्यवसाय आहेत, जसं की माझं मल्टीपर्पज हॉल आहे, रेस्टॉरंट आहे. 10 वर्ष झाली आम्ही जवळपास ह्या व्यवसायात आहोत. बरेच दिवसापासून राहून वाटत होतं की नाही, आपल्याला पण सोलार एनर्जी केलं पाहिजे. आपल्याकडे बिलिंग खूप जास्त येत होतं. आमचे व्यवसाय कमर्शियल असल्यामुळं कमर्शियल बिलाचे रेट्स जे आहेत गव्हर्नमेंटचे, आणि वापर जास्त असल्यामुळे तो आम्हाला 12, 13, 15 अगदी 17, 18पर्यंत पण युनिटवर जात होतं आणि ते कॉस्टिंग खूपच जास्त वाटत होतं. मग मी थोडं थिंक करायला लागलो की आपण सोलार एनर्जीकडे वळलं पाहिजे. राहुल नलवडे साहेब त्यांनी जी मला माहिती दिली आणि मी 2-3 लोकांशी अप्रोच झालो होतो, त्याच्यापेक्षा चांगलं कोटेशन मला त्यांच्याकडून मिळालं. अगदी 12 किलोवॅटचं जे कोटेशन आहे ते मला अगदी रिजनेबल रेटमध्ये वाटलं आणि त्यांची सर्व्हिस किंवा त्यांनी जे मला अप्रोचेस सांगितले त्याच्याबद्दलची जी माहिती दिली त्याच्याशी मी थोडा प्रभावित होऊन मी त्यांच्याशी डील केली. स्वयंऊर्जापासून खूप जास्त सॅटिस्फाईड ह्या बाबतीत आहे की त्यांनी मला जी डेट दिली परफेक्टली त्याच वेळेत त्यांनी माझी संपूर्ण काम केली. आणि व्यवसायात मी व्यस्त असल्यामुळे माझ्या ज्या गोष्टी होत्या, म्हणजे डॉक्युमेंटेशनच्या ज्या काही गोष्टीमध्ये मला अडचणी येत होत्या त्या त्यांनी सॉल्व्ह करून मला प्रॉपरली विदाऊट एनी डिस्टर्बन्स मला त्यांनी प्रोजेक्ट परफेक्ट करून दिला. मला सांगायला आवडेल की ज्या दिवसापासून माझं मी रन करतोय तेव्हापासून मी 50च्या खाली कधीच नाही आहे. मॅक्सिमम माझं 70पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे जवळपास 6.5 किलोवॅट्स मी पर केवीनी मला त्यांनी ते दिलेलं आहे आणि मी त्याशी खूप जास्त सॅटिस्फाईड आहे. ज्या दिवशी मी इन्स्टॉल केलं त्याच्यानंतरच्या पहिल्याच महिन्यात मला ते नील बिल आलं आणि मी फक्त 510 रुपये जो सर्व्हिस चार्ज असतो तेवढाच फक्त भरतोय. मला तर असं वाटतं की जरी समजा आपण हे लोन घेऊन जरी केलं एखादा मोठा प्रोजेक्ट, हप्ता जाऊन सुद्धा आपल्याला सेविंग राहतील एवढ्यापर्यंत ते स्वयंऊर्जाचं चांगलं प्रोजेक्ट आहे. आपल्याकडे जे एनर्जी होते ते कोलपासून म्हणजे कोळशापासून होते, बर्न होतं, त्याच्यामुळे झाडं तोडली जातात, त्याच्यामुळे मग परत ऑक्सिजन लेवल आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे पोल्युशन होतं आणि त्याच्यामुळे बरेचसेच आजार होतात. म्हणजे सोलार हे फक्त काय ह्याच्यासाठीच नाही आहे की आपली इलेक्ट्रिसिटी बचत होते किंवा काय, पण जर सोलार बसवली तर आपण जे इलेक्ट्रिसिटी विकत घेतो ते ज्याच्यापासून बनते ते हार्मफुल आहे. म्हणजे झाडं कटिंग होतात, कोळसा जाळल्यामुळे आणि प्रदूषण होतं आहे आणि झाडं कमी झाली की आणि आपल्याला एन्व्हायरमेंटल चेंजेस होतात आणि मोठमोठ्या आजाराला आत्ता आपण सफर होतोयच आणि अजून जर असंच राहिलं तर इंडिया बऱ्याच गोष्टींना सफर होणार. ग्रामीणमध्ये जे आजार आपण इझिली बरे करू शकतो ते शहरामध्ये करू शकत नाही. कारण त्याचं रिझन हेच आहे की शहरामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रदूषण आहे आणि प्रदूषण असल्यामुळं मग जसे की अस्थमा असेल, म्हणजे जे रेस्पिरेटरीशी रिलेटेड जे आजार असतात किंवा जे मोठे मोठे आजार असतात ते लवकर कॅन्सरसारखे आजार असतील की ज्याच्याशी आपण आता इंडिया फाईट करते आहे, तर त्याचं मूळ रिझन आहे ते प्रदूषण आहे. आणि त्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी तर आपल्याला सोलार एनर्जीची खूप गरज आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग हे आपण फक्त म्हणून उपयोगाचं नाही, प्रत्येकाने त्यासाठी काहीतरी प्रयत्न केले. ऑब्व्हियसली सोलार एनर्जी सगळ्यांनी बसवलीच पाहिजे आणि ज्या दिवशी सोलार एनर्जी तुम्ही बसवणार त्याच्यानंतर ॲटलिस्ट एक 10 प्लांटेशन तरी केले तर ते आणि चांगलं राहील.